तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक आटोपलेली आहे आणि त्यानंतर सुरू असलेली पत्रकार परिषद थेट पाहूयात। जितेश शांतापूरकरांच्या पक्षप्रवेशासंदर्भात या ठिकाणी आपण दृश्य पाहतो आहोत। देगलूरचे माजी आमदार जितेश शांतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करतायत। थेट प्रक्षेपण आपण त्या ठिकाणाहून पाहतो आहोत। त्यांच्यासोबत आलेले हजारो कार्यकर्ते यांचं या ठिकाणी नाव जाहीर करतो। माननीय गणेश पाटील शिंपाळकर जिल्हा परिषद सदस्य, शिवाजीराव देशमुख पंचायत समितीचे सभापती, माधवराव पिसाळे जिल्हा परिषदेचे सभापती, शंकरराव कथे वार माजी नगराध्यक्ष, संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्ष, अजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, गंगाधरजी पाटील भिंगे, देवारे चंद्रकांत लक्ष्मणराव माजी जिल्हा परिषद सदस्य, संतोष पाटील माजी तालुका उपाध्यक्ष, रामराव नाईक जिल्हा परिषदेचे सभापती, प्रतिमा देशमुख माजी तालुका अध्यक्ष, गंगा रेड्डी कोट गोरे शहापूरकर, दीपक शहाणे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी, जनार्दन बिरारदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष, प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, प्रशांत पाटील आचेगावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी, अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, शंकरराव बाटापूरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत, पप्पू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य यासह हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। मी या निमित्तानं माननीय देशमुख साहेबांना विनंती करतो, अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे। राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी, माजी खासदार प्रतापरावजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी, राम पाटील रातोळकरजी, त्याचबरोबर ज्यांनी आता पक्षात या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला, काँग्रेसचे आमचे एक तरुण सहकारी जे 2.5 वर्षापूर्वी काँग्रेसमधून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले, जितेश शांतापूरकर, विजय भाऊ, मंचावरील आमच्या विजयाताई, आमच्या ताई माधवीताई, उपस्थित देगलूर आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधूंनो आणि सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश शांतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। हे आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली। त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी होते, 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत। कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं। प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, नाकारताच येणार नाही। परंतु त्यांना जो कटू अनुभव मागच्या काही वर्षामध्ये, विशेषतः या वर्षात 6 महिन्यामध्ये जो आला, त्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्रस्त झाले। मागासलेल्या समाजातून शिकून सवरून जे कष्टाने निवडून आले त्यांना मात्र काही चांगली वागणूक, विशेषतः मी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तिथे सहन करावं लागलं। विशेषतः अपेक्षित नव्हतं, त्यांनी कुठेही चुकीचं काही केलं नाही, प्रामाणिकपणे काम करत होते, परंतु त्यांना काँग्रेसमध्ये या मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटू अनुभव आले। मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आग्रह त्यावेळेसही केला नाही। आजही त्यांना मी म्हणालो, पण ते म्हणाले साहेब मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे, अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वइच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि मला खात्री आहे
ते आल्यानंतर आपण सर्व जे काही सहकारी आज माझे जुने सहकारी आहात, कोणी जिल्हा परिषदला मेंबर आहे, सभापती कोणी राहिलेले आहे, नगरपालिकेला कोणी राहिलेले आहेत, पंचायत समिती सभापती राहिले, सगळे प्रमुख या ठिकाणी आलेली मंडळी देगलूर आणि बिलोली भागातली आहेत. ही आपण त्यांच्याबरोबर असल्यानंतर आगामी काळामध्ये त्यांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी मजबूतीने काम करू शकेल. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने निश्चित आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करू शकतो. हे मला खात्रीने भाजपला त्या ठिकाणी चांगलं यश येण्यामध्ये भरपूर अंतापूरकरांचा आपल्याला फायदा होणार, यश मिळणार आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मातंग समाजातला एक अतिशय तडफडीचा कार्यकर्ता शालेय कॉलेज शिक्षण संपूर्ण नुकताच बाहेर पडला, वडील अचानक गेल्यामुळे मग त्यांना ती संधी मिळाली. मी पाहतोय अतिशय सरळ स्वभावाचे मितभाषी परंतु काम सुद्धा तत्परतेने काम करणारे असे जितेश आज आलेले आहेत. आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणून त्यांच्या या भाजपा प्रवेशाचं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे ते भाजपला ताकद आपल्या मतदारसंघात नक्की देऊ शकतील, याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.